आता अंतिम फेरीतून 8 स्पर्धक संघ जाऊन पोहोचणार आहेत महाअंतिम फेरीपर्यंत. महाअंतिम फेरीत महाविजेता ठरणाऱ्याला मिळणार आहे केसरी तर्फे 8 दिवस आणि 7 रात्रींची काश्मीरची टूर आणि उपविजेत्याला मिळणार आहे 8 दिवस आणि 7 रात्रींची शिमला कुलू मनालीची टूर. काय लागली की नाही हुरहुर. आणि आता वेळ आहे निकालाची. अंतिम फेरी काही क्षणात संपणार. निकाल लागले लागले आपल्याला कळणार की महाअंतिम फेरीत ती कुठली 8 पावलं पुढे पडणार आहेत. पण त्याआधी आजच्या भागातील केसरी परफॉर्मर ऑफ द डे आहेत बी बॉय. आणि आटके पार झेंडा मिळणार आहे साईनाथ ग्रुप. आणि या आठवड्यातील टाटा मांजा अ क्लास अपार्ट परफॉर्मर ऑफ द वीक आहेत. त्याच्यात काहीच दुमत नाही, कधीच नसेल. योगेश मालवी आणि ग्रुप. ती 8 पावलं कुठली जी पुढे जातायत. पहिलं पाऊल पुढे जात आहे ते आहे अविनाश धस आणि त्यांचे सहकारी पुणे. दुसरं पाऊल आहे दुर्गेश नंदिनी ग्रुप सातारा. तिसरं पाऊल आहे विजय आयनारकर रत्नागिरी. चौथं पाऊल आहे सुहास पवळे आणि त्यांचे सहकारी इचलकरंजी. पाचवं पाऊल आहे योगेश मालवीय आणि त्यांचे सहकारी उज्जैन. सहावं नाव आहे श्रुती निगडे पुणे. कुणा दुष्टानं हे केलं असणार म्हणूनच दादा रुसून बसले. सातवं नाव आहे बी बॉयज नागपूर. आणि 8वं आणि शेवटचं नाव आहे साईनाथ ग्रुप सुरत.